जालन्यात तरुणाला अमानुष मारहाण, नेमकं प्रकरण काय आहे? लोखंडी सळईने अंगभर चटके. जालना. एकीकडे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला असताना जालन्यातूनही असंच एका अमानुष मारहाणीचं प्रकरण समोर आलं आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात एका तरुणाला अमानुष मारहाण करून तप्त सळईने चटके दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भोकरदन तालुक्यातील आणवा शिवारातील महादेव मंदिराच्या परिसरात कैलास गोविंदा बोराडे वय 37 वर्ष याच्यासोबत हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाला असून या प्रकरणातील आरोपी तरुणाच्या उघड्या शरीरावर लालबुंद सळईने चटके देत असल्याची हृदयद्रावक दृश्ये दिसत आहेत. पीडित तरुण कैलास बोराडे यांनी पारत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार कैलास हे बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी रात्री 9:30 वाजताच्या दरम्यान कारला जानेफळ या रस्त्यावर असणाऱ्या वटकेश्वर महादेव मंदिरात दर्शनास गेले होते. त्यावेळी आरोपी सोनू उर्फ भागवत दौड्याने मंदिरात स्त्रिया असल्याने तू मंदिरात जाऊ नको असे सांगितलं. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून सोनू दौड्याने कैलास यांना मंदिराच्या पाठीमागील बाजूस ओढत नेले. तिथे महाप्रसाद बनवण्यासाठी पेटवण्यात आलेल्या चुलीमध्ये लोखंडी सळई तापवून कैलास यांच्या पूर्ण अंगावर चटके दिले तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली. या तक्रारीनंतर पारत पोलीस ठाण्यामध्ये आरोपी सोनू उर्फ भागवत सुदाम दौड आणि त्याचा भाऊ नवनाथ सुदाम दौड या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.